28व्या वचनामध्ये, परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप राहावे. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्याही अन्य भाषा बोलणाऱ्या व्यक्तीने मंडळी समोर लोकांपुढे कधीही अन्य भाषेत बोलता कामा नये जर अर्थ सांगणारा नसेल तर. कारण आताच आम्ही समजून घेतले की ते किती भयानक व धोकादायक आहे. तर भाषा बोलणाऱ्याने हे तपासले पाहिजे, जर अनुवाद करणारा नसेल तर त्याने गप्प राहावे, काहीच बोलता कामा नये. ही व्यवस्था आहे पवित्र शास्त्राची जी आज मानली जात नाहीये. मग तसे अन्य भाषेत बोलत राहणे हे कायदेशीर नाही ठरत, देवाच्या व्यवस्थेबाहेर जाते. तर वचन म्हणते स्वतः बरोबर व देवा बरोबर बोलावे. स्वतःशी व देवाशी बोलणे हे कायदेशीर ठरते. म्हणजे अन्य भाषेत देवाबरोबर मात्र त्याला बोलण्याची अनुमती आहे, म्हणजे व्यक्तिगत प्रार्थनेत. पण सार्वजनिक ठिकाणी अन्य भाषा बोलू शकत नाही जेथे त्याचा अर्थ सांगितला जाऊ शकत नाही.